नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पावसाचा अंदाज 2026 हवामान अंदाज जाहीर झालेले ते आपण आता बघणार आहोत की बहुप्रतीक्षित स्कायमेट वेदरचा 2026 साठीचा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मान्सून फोरकास्ट 2026 हे स्काय मेट वेदरच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेलं आहे. अंदाजाच्या माध्यमातून नेमका 2026 चा मान्सून कसा राहील, पावसाळा कसा राहणार आहे, तर कमी पाऊस राहणार का व दुष्काळ पडणार का, म्हणजे अवेळी पाऊस पडणार का, हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला आता तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जागतिक स्तरावरती राहण्याचे संकेत देण्यात आलेले, परंतु हे संकेत महाराष्ट्रासाठी कितपत लागू होतात, यांचा प्रभाव महाराष्ट्रासाठी लागू होणार का, हे देखील या ठिकाणी समजण्यासारखं होतं. परंतु अशा प्रकारे आता हवामानात आलेले अंदाज म्हणजे अल्नेचा राहणारा प्रभाव सर्व गोष्टी सांगण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा लागलेली आहे. ती म्हणजे की लॉंग फोरकास्ट मान्सूनची. आता यांच्यामध्ये काय स्कायमेट वेदरच्या माध्यमातून हा अंदाज वर्तवण्यात आला. साधारणपणे एक आठवड्यानंतर आता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून अंदाज वर्तवण्यात येईल. यांच्यानुसार आता पुढे मान्सून कसा राहणार आहे या ठिकाणी थोडक्यात समजण्यासाठी मदत होणार आहे. स्कायमेट वेदरच्या माध्यमातून जो अंदाज दिला जातो हा अतिशय तंतोतंत असा ठरणारा असतो, ज्यांच्यामध्ये फोडेवर काही फरक पडू शकतात. परंतु क्युरेट प्रकारचा हा मान्सून अंदाज म्हणून या ठिकाणी आपण पाहणार आहोत की यांच्यामध्ये मान्सून पूर्णपणे देशासाठी 94% राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. साधारणपणे 96 ते 100% पर्यंत 104% पर्यंत मान्सून हा नॉर्मल असतो, परंतु नॉर्मलपेक्षा 2% कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अनिनो हा जो प्रभावशाली ठरत आहे तो मान्सून हाफ सेन्सनमध्ये की सेकंड हाफ म्हणजेच की साधारणपणे ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये थोडा स्ट्रॉंग होऊ शकतो आणि म्हणजेच की जास्त प्रमाणामध्ये पडू शकतो, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जून महिन्यामध्ये पाऊस स्टेबल राहील आणि जुलै एंड पासून जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अल्नेनोचे प्रभाव दिसू शकणार, अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. पूर्ण देशाचं जे काही म्हणजेच की पर्जन्यमान आहे ते पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार पर्सेंटेज वर्तवलं जात असताना यांच्यामध्ये 817 किलोमीटर पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. प्लस मायनस पट यांच्यामध्ये 94% होतो. जे एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशभराचं पर्जन्यमान हे सरासरी 868 किलोमीटर आहे आणि हा पाऊस यावर्षी 817 किलोमीटर राहील अशी शक्यता ठिकाणी वर्तवण्यात या ठिकाणी येत आहे. म्हणजेच की आता दुष्काळी परिस्थिती 30% आणि सरासरीपेक्षा कमी 40%, एकंदरीत सरासरीपेक्षा 70% पाऊस राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात या ठिकाणी आलेल्या आहे. धन्यवाद.